इयत्ता 9वी प्रकरण पहिलं संच याच्यामध्ये आपण परवा बघितलेलं होतं. कालचा व्हिडिओ काय पाठवलेला नाही, आज मी व्हिडिओ पाठवते दुसरा तयार करून. तर संचचं पुढचं भाग आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये आपण काय बघितलं, संच म्हणजे काय बघितलं. आता संच कशाला म्हणतो आपण, तर ज्या समूहातील घटक आपल्याला अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहाला आम्ही संच असं म्हणत होतो. आणि मग या पद्धतीनं वेगवेगळे समूह कसे आपण घेतलेले होते हे आपण बघितलेलं होतं. तर त्याच्यामध्ये वर्गातल्या हुशार मुलांचा समूह, याच्या बाबतीमध्ये आम्हाला निश्चितपणानं सांगता येत नाही, ते सापेक्ष शब्द आहेत, टिपिकल वर्ड आहेत ते, आणि म्हणून त्याला मी संच म्हणू शकत नाही. मात्र पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांचा संच, बरोबर, हे आपण काल बघितलेलं होतं, त्याला पण संच म्हणणार आहे. म्हणजे आपण मग संख्यांचे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्यांचा संच, नॅचरल सेट, देन होल नंबर, होल मीन्स पूर्ण संख्यांचा संच, त्यानंतर पूर्णांक संख्यांचा संच. बघा आठवतंय का, पुन्हा एकदा रिव्हिजन घेतोय मी. एन बरोबर याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, 1 2 3 4 5 डॉट डॉट. त्यानंतर डब्ल्यू सेट आपण बघितला, पूर्ण संख्यांचा संच, याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर 0 1 2 3 4 5 डॉट 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 या पद्धतीने. त्यानंतर आपण आय सेट बघितला, आय म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच, इंटिजर्स नंबर्स, याच्यामध्ये कोणकोणते घटक येतात, तर इकडं अनंतापर्यंत -3 -2 -1 0 1 2 3 या पद्धतीने. ठीक आहे. पुन्हा आपण क्यू सेट बघितला, क्यू म्हणजे काय, परिमेय संख्या, की ज्याला आपण काय म्हणतो, रॅशनल नंबर, आणि तो क्यू या अक्षराने आपण दाखवतो. याच्यामध्ये काय आपण घेतलं होतं, पी अपॉन क्यू याच्यासारख्या संख्या, अपूर्णांक संख्या, की ज्याच्यामध्ये क्यू इज नॉट इक्वल टू 0, अशा पद्धतीने आपण घेतलं. आणि मग त्याच्या पुढे जाऊन काय म्हणत होतो आपण, रियल नंबर, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, वास्तव संख्यांचा संच. अर्थात या सगळ्या संख्यांचा समावेश या संचामध्ये होतो. ज्या परिमेय नाही त्याला आपण अपरिमेय संख्या म्हणतो. विच नंबर दीज आर नॉट नॅशनल नंबर इज कॉल्ड इरॅशनल नंबर. आता ते पुढे आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये बघायचं आहे, वास्तव संख्या रियल नंबर मध्ये. तात्पुरतं आपल्याला हे फक्त लक्षात ठेवायचं होतं, या सगळ्यांना आपण संच म्हणत होतो. ठीक आहे. संच लिहिण्याच्या पद्धती आपण बघितल्या. संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, एक यादी पद्धत आणि दुसरी गुणधर्म पद्धती. यादी पद्धतीमध्ये काय करत होतो आम्ही, तर संचातले घटक एका पुढे एक स्वल्पविराम टाकून आम्ही लिहित होतो, त्याची यादी करत होतो. फक्त अट काय, की त्याच्यामध्ये एक घटक रिपीट होता कामा नये, एक घटक एकदाच मांडायचा, बरोबर आहे का नाही. आणि मग अशा पद्धतीने यादी पद्धत लिहित होतो आपण. दुसरी गुणधर्म पद्धती, बरोबर. आता गुणधर्म पद्धती, यादी पद्धतीला आपण काय म्हणत होतो, लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड असं पण म्हणत होतो, आणि गुणधर्म पद्धतीला पण रूल मेथड असं पण म्हणत होतो. याच्यामध्ये काय, की ज्या गुणधर्माखाली त्याच्यातले घटक एकत्र केले जातात तो गुणधर्म आपण या पद्धतीने मांडत होतो. म्हणजे तो गुणधर्म आम्हाला अशा पद्धतीने मांडावा लागत होता. आता त्याच्यामध्ये मग तिरकी रेघ, विसर्गाचं चिन्ह, अशा पद्धतीचा समावेश आम्ही या ठिकाणी केलेला होता. आता त्याच्यातली काय उदाहरणं या ठिकाणी अजून मी घेतोय, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. समजा एखादं उदाहरण घेतलं, ए इज इक्वल टू 1/6 डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. म्हणजे काय हो नेमकं, तर 1/6 डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे. हा गुणधर्म पद्धतीने सेट आम्ही मांडला, रूल मेथड. दिस इज द मेथड ऑफ रूल मेथड. आता हा संच यादी पद्धतीने आम्हाला मांडायचा आहे, रोस्टर लिस्टिंग मेथडनं आम्हाला लिहायचं आहे. मग कसा मांडता येतो आम्हाला, तर ए इज इक्वल टू, बघा, एक्स याच्यातलं जे अक्षर आहे, लेटर इज, एक्स इज अ लेटर इन डिव्हिजन या शब्दातलं वर्ड डिव्हिजन, असं आम्हाला या ठिकाणी मांडायचं याच्यातलं. मग कसं मांडता येतं आम्हाला, तर याच्यामध्ये अक्षर कोणकोणते आहेत बघा, डिव्हिजन मध्ये डी, आय स्वल्पविराम टाकला प्रत्येक वेळेला, त्यानंतर व्ही. काय काय विद्यार्थ्यांचं काल मी बघितलं की या ठिकाणी त्यांनी स्वल्पविराम नाही टाकलेला, पॉईंट दिला, इथं पॉईंट द्यायचा नाही, स्वल्पविराम असला पाहिजे. डी आय व्ही, त्यानंतर आय. आय घ्यायचं का आता डबल नाही घ्यायचं, एक घटक एकदाच, 1 एलिमेंट 1 टाइम. यस, म्हणजे एक घटक एकदाच, फी येणार नाही याच्यामध्ये. मग याच्यात काय येणार आहे पुढं, यस. पुन्हा याने आलं, घ्यायचं का ते नाही घ्यायचं. पुन्हा काय येणार आहे, ओ. त्याच्यानंतर काय येणार आहे, एन.
लक्षात आलं? म्हणजे हा जो सेट आहे तो आम्हाला अशा पद्धतीनं लिस्टिंग मेथड पद्धतीनं अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी मांडता येतो. ठीक आहे. दुसरं उदाहरण याच्यातलं बघूया अजून एखादं. b इज इक्वल टू y विसर्ग y ही संख्या अशी आहे की y² इज इक्वल टू 9. येस. म्हणजे कसं मांडता येतं आम्हाला हे नेमकं, तर y ही संख्या y इज अ नंबर y² इज इक्वल टू 9. आता हे कशा पद्धतीने लिहिलेलं आहे? गुणधर्म पद्धतीने. म्हणजे b हा अशा, आता याचं वाचन कसं करतो आम्ही? b संच b हा अशा y चा संच आहे की y ही संख्या अशी आहे की y² इज इक्वल टू 9. आता यादी पद्धतीने हे लिहायचं म्हटलं तर काय येणार आहे? b इज इक्वल टू, आता कशाचा वर्ग 9 येतोय सांगा? कितीचा वर्ग 9 येतो? 3चा. आणि कशाचा वर्ग 9 येतो? -3चा. बरोबर आहे का नाही? ऋण संख्येचा वर्ग हा नेहमी धन असतो. 2चा वर्ग 4 आणि -2चा वर्ग 4. कारण का आम्हाला घातांकामध्ये झालेला आहे बघा. -2चा वर्ग याचा अर्थ काय? याला आपण त्याचा बेस म्हणतो. बरोबर आहे का नाही? आणि ही त्याची पॉवर आहे, लक्षात घ्या. बरोबर. आता याचा अर्थ काय? तर या बेसचा किती वेळा गुणाकार करायचा? 2 वेळा. बेसचा 2 वेळा गुणाकार म्हणजे -2 × -2. आता गुणाकाराचे नियम आम्ही कसे वापरतो? गुणाकारामध्ये वजा वजा काय होतं? अधिक. आणि मग -2 गुणिले -2 अधिक 4 म्हणजे -2चा वर्ग स्क्वेअर ऑफ -2 इज 4 and also square of 2 is also 4. Then there are 2 roots. Every natural number have 2 roots. One is a positive and one is a negative. बरोबर आहे का नाही? 4 ची वर्गमूळ किती? 4 ची वर्गमूळ 2 आणि -2. 9चं वर्गमूळ 3 आणि -3. 3 आणि -3. 25चं वर्गमूळ 5 आणि -5. 5 आणि -5. 81चं वर्गमूळ 9 आणि -9. 9 आणि -9. Every positive, every natural number have 2 roots. One is positive and one is negative. Yes. So we can write by listing method. This set is there are 2 numbers 3 and -3. This is a listing method. समजलं का बघा? म्हणजे प्रत्येक पूर्ण वर्ग संख्येची वर्गमूळ 2 असतात. एक धन आणि एक ऋण अशा पद्धतीची वर्गमूळ आम्हाला सांगता येतात. ठीक आहे. त्यानंतर समजा असं आणखी आपण घेतलं c बरोबर z. z ही 5च्या पटीतील 30 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे. काय येणार याच्यामध्ये आता बघा? ही यादी गुणधर्म पद्धतीने हा सेट आम्ही मांडला. यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर काय काय येणार आहे? 5च्या पट्टीतील 5 टाइम्स आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो. आता याच्यासाठी 5चा पाडा माहित पाहिजे आम्हाला. नैसर्गिक संख्या 5च्या पट्टीतील 30 पेक्षा लहान म्हणजे काय काय येणार आहे? 5. 5च्या पट्टीमध्ये 5चा पाडा 5 एके 5 म्हणजे त्याचं 1 टाइम केलं तर 5, 2 टाइम केलं तर 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 सक 30 घ्यायचं का याच्यामध्ये? नाही. तर अट काय दिलं? कंडिशन. विच कंडिशन हिअर? दिस नंबर इज लेस दॅन 30. 30 पेक्षा लहान आहे तो. 30 पेक्षा लहान आहे याचा अर्थ काय येणार आहे? मग आता 25 पर्यंत थांबणार आहे. म्हणजे या पद्धतीनं हे सेट म्हणजे एखादा संच यादी पद्धतीमध्ये असेल तर तो गुणधर्म पद्धतीनं कसा लिहायचा आणि गुणधर्म पद्धतीनं असेल तर तो यादी पद्धतीनं कसा मांडायचा हे आम्हाला या पद्धतीनं कळलं पाहिजे. या पद्धतीनं तुम्ही सराव संच 1.1 सोडवलेला असेल. याच्यामध्ये काही शंका असेल तर बघा. एखादं उदाहरण मी त्याच्यातलं आणखी घेतो.
पुढील संच गुणधर्म पद्धतीने मांडा. उदाहरणार्थ बी इज इक्वल टू 6 12 18 24 30 36 42 and 40. ठीक आहे. आता हा संच आम्हाला काय करायचा आहे? हा कुठल्या पद्धतीने संच? यादी पद्धतीने, बरोबर की नाही? हा गुणधर्म पद्धतीने मांडायचा संच आम्हाला. कसा मांडता येईल? आता जर याच्याकडे आपण बारकाईने बघितलं तर काय दिसतंय आम्हाला याच्यामध्ये? तर याच्यातल्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या 6च्या पटीतल्या 6 टाइम्स मध्ये आहेत त्या, बरोबर आहे की नाही? मग कसं मांडता येईल आम्हाला? बी पहिल्यांदा संचाचा नाव हे आपण कॅपिटल लेटरने देतो, तसंच लिहिलं हे. आता या सगळ्या संख्यांच्यासाठी आपण अक्षराचा वापर करतो. कुठलंही अक्षर वापरलं तरी चालते. एक्स वाय पी क्यू काही वापरा, असं काही होत नाही. त्याला एक्सच वापरलं पाहिजे असं पण नाही. काय समजा पी तो वापरलं, पी पीच्या पुढे काय द्यायचं? विसर्ग. आता पी ही काय म्हणणार आहे मी आता? कसं येणार आहे? 6च्या पटीतील कितीपेक्षा हो? कितीपेक्षा लहान आहे संख्या? 50 पेक्षा लहान आहे, बरोबर का नाही? 6च्या पटीतील म्हणजे पी ही 6च्या पटीतील 50 पेक्षा लहान संख्या आहे. समजलं? पी ही 6च्या पटीतील 50 पेक्षा लहान अशा पद्धतीची संख्या. तर इंग्रजीमध्ये कसं लिहिता येईल आम्हाला? बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट महिरपी कंसामध्ये पी 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 is a multiple of 6 and less than 50. समजलं का? बघा, P is a multiple of 6. मल्टिपल म्हणजे त्याच्या पाड्यातली, गुणाकारातली. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार म्हणतो आपण. P is a multiple of 6 and less than 50. लक्षात आलं? या पद्धतीनं उदाहरणं सोडवायची होती. अभ्यास 1.1 मध्ये अशा पद्धतीची उदाहरणं काही तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. मग ते सगळे तुम्हाला संच जे आहेत ते या पद्धतीनं आपल्याला मांडता आले पाहिजेत. सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स, सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स असा दिलेला आहे. म्हणजे काय? मानवाच्या ज्ञानेंद्रियांचा संच. ज्ञानेंद्रिये कोणकोणती हे आम्हाला मर्यादित स्वरूपामध्ये लिहिता येतात. कुठली ज्ञानेंद्रिय? कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ, नाही का? ही सगळी ज्ञानेंद्रिय. आणि म्हणून मग त्यांची नावं आम्हाला अशा पद्धतीने मांडता येतात. ठीक आहे? म्हणजे हा सगळा भाग तुम्हाला समजलेला असेल असं गृहीत धरून आपण पुढे चालू करतोय. आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे संचाचे प्रकार. संचाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट. बघा, आता संचाचे प्रकार, टाइप्स ऑफ सेट. आता याच्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे एक घटकी संच. त्याला आपण काय म्हणतो? सिंगलटन सेट. एक घटकी संच, सिंगलटन. सिंगल म्हणजे एकच. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला आपण काय म्हणणार आहे? एक घटकी संच. देयर इज ओनली वन इलिमेंट इन द सेट, देन दिस सेट इज कॉल्ड सिंगलटन सेट. एकच घटक ज्याच्यामध्ये असतो, बरोबर आहे की नाही? त्याला आपण काय म्हणणार आहे? एक घटकी संच. उदाहरण कुठलं घेता येईल आम्हाला? अशी एक संख्या सांगा की जी समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे.
2. 2. बरोबर. 2 ही संख्या कशी आहे? समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. अजून कुठली संख्या आहे का अशी नाही. की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे? नाही. म्हणजे देर इज ओनली वन इलिमेंट. लक्षात आलं? म्हणजे याच्यामध्ये काय येतं? ए इज इक्वल टू काय घेता येईल आम्हाला? सम व मूळ संख्यांचा संच लिहा. सारखी. असं जर या ठिकाणी म्हटलं तर हा सेट आम्हाला कसा मांडता येईल मग आता? वी कॅन राईट दे ओनली 2 हिअर. बरोबर का? सम आणि मूळ संख्या पाहिजे. सम पण पाहिजे आणि मूळ पण पाहिजे. देर इज अ सेट ऑफ इवन नंबर अँड ऑल्सो प्राईम नंबर. इवन नंबर पण पाहिजे आणि प्राईम नंबर पण तो पाहिजे, तरच आम्हाला त्याला काय म्हणता येईल? तो सेट आम्हाला मांडता येतो आणि त्याच्यामध्ये केवळ एकच घटक असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघायचं आहे मला एम्प्टी सेट ऑर नल सेट. म्हणजेच काय? रिक्त संच. रिक्त संच, एम्प्टी और नल सेट. म्हणजे काय हो नेमकं? की ज्या संचामध्ये हे एकही घटक असू शकत नाही त्या संचाला काय म्हणतात? रिक्त संच. रिक्त म्हणजे रिकामा, की ज्याच्यामध्ये एक पण घटक नाही, कुठलाच घटक येऊ शकत नाही. लक्षात आलं? आता मी जर असं म्हटलं की 1 पेक्षा 1 आणि 2 याच्यामधल्या नैसर्गिक संख्यांचा संच सांगा. 1 आणि 2 याच्यामधल्या नैसर्गिक संख्यांचा संच आम्हाला मांडायचा आहे. काय काय सांगता येईल? 1 आणि 2 मध्ये नैसर्गिक संख्या कोणती? नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ओनली यू कॅन यूज फॉर काउंटिंग नंबर्स. दीज नंबर्स आर कॉल्ड नॅचरल नंबर. ज्या संख्यांचा व्यवहारामध्ये मोजण्यासाठी उपयोग केला जातो त्यांना आपण काय म्हणतो? नैसर्गिक संख्या. मग 1 आणि 2च्या मध्ये मोजण्यासाठी कोणकोणत्या संख्यांचा वापर करतो आम्ही? 100, 1, 1.5, पावणे 2. मोजतो. वर्गातले विद्यार्थी मोजायला लावले आम्ही. वर्गातले विद्यार्थी मोजायला लावले. हाऊ विल यू काउंट दिस नंबर? 1 2 3 4 5 6 असा काउंट करतो का नाही आपण? हो. काय 1 सव्वा 1.5 2 असं म्हणतो का आम्ही? नाही. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या मध्ये 1 आणि 2च्या मध्ये मग किती संख्या आहेत अशा? देर इज अ नो सिंगल इलेमेंट. एकही संख्या असू शकत नाही. लक्षात आलं? त्याला आपण काय म्हणणार आहे? रिक्त संच. बरोबर आहे का? मी असं म्हटलं या ठिकाणी बी इज इक्वल टू 2 व 3 मधील नैसर्गिक संख्यांचा संच लिहा. आता 2 आणि 3च्या मध्ये नैसर्गिक संख्या कोणकोणत्या आहेत का? नाही, एक पण संख्या नाही. म्हणजे हा संच कसा लिहिता आला मला? बी इज इक्वल टू या पद्धतीने मांडता आला पाहिजे. कर्ली ब्रॅकेट मध्ये याच्यात काहीच नाही लिहिणार आम्ही. थोडक्यात हेच आम्हाला कसं मांडता येतं? बी इज इक्वल टू 5 असं पण आम्हाला पाहिजे. लक्षात आलं? 5 म्हणजे काय? एम्प्टी सेट, नल सेट. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? रिक्त संच. व्यवहारातली उदाहरणं अशी आपल्याला अनेक घेता येतील की ज्याच्यामध्ये एकही घटक असू शकत नाही. त्याला आपण काय म्हणणार आहे? रिक्त संच. व्यवहारातली उदाहरणं आम्हाला या पद्धतीने सांगता आली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला बघायचं आहे शांत संच. शांत संच त्यालाच काय म्हणतो आम्ही? फायनाइट सेट. आता शांत संच म्हणजे काय? तर ज्या संचातले घटक अनेक असतात, घटक मर्यादित असतात, त्या संचाला काय म्हणतो आम्ही? शांत संच. ओनली काउंटेबल एलिमेंट्स. इन दिस सेट देयर आर ओनली काउंटेबल एलिमेंट्स. संख्या मर्यादित असते त्या संचाला आम्ही काय म्हणणार आहे? शांत संच किंवा फायनाइट सेट. उदाहरणार्थ 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा संच लिहा. काय काय येणार आहे याच्यामध्ये? 1 2 3. हा जर संच आम्ही मांडला
तर याच्यामध्ये एलिमेंट काय काय येतील? 1 2 3 4 5 6 6 7 8 9 आणि 10. 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांचा संच आला. बरोबर आहे का नाही? म्हणजे याच्यामध्ये केवळ 10 घटक आले, मर्यादित आला. शेवटचा घटक, लास्ट एलिमेंट वी कॅन से हिअर, शेवटचा घटक याच्यातला आम्हाला दर्शवता येतो. वी शो दी लास्ट एलिमेंट, म्हणून याला आपण काय म्हणतो? फायनाईट सेट, शांत संच. आणि शेवटचा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे इनफायनाईट सेट, अनंत संच. ज्या संचामध्ये अनेक घटक असतात, अमर्याद घटक असतात, त्या संचाला काय म्हणतो आम्ही? इनफायनाईट सेट. उदाहरणार्थ समजा असं म्हटलं या ठिकाणी की नैसर्गिक संख्यांचा संच लिहा, बरोबर, डी बरोबर, किंवा पूर्ण संख्यांचा संच मांडा. हा जर डी बरोबर पूर्ण संख्यांचा संच मांडायचं म्हटलं तर याच्यामध्ये कोणकोणते घटक येणार आहेत? 0 1 2 3 4 कुठेपर्यंत आले हो? अनंतापर्यंत. इथं मर्यादा सांगितल्या का आपल्याला? नाही सांगितलेली. म्हणजे कुठपर्यंत घ्यायचे हे सांगितले का निश्चितपणानं? नाही सांगितले. म्हणजे हा काय झाला या ठिकाणी? अमर्यादित संच झाला. 4 प्रकार आहेत संचाचे एकूण. पहिला कोणता? एक घटक, देर आर ओनली वन एलिमेंट, दिस सेट इज कॉल्ड सिंगल टर्न सेट. उदाहरण त्याचं आपण घेतलंय की सम आणि मूळ संख्यांचा संच. यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर केवळ एकच घटक त्याच्यामध्ये. दुसरा रिक्त बघितला, एम्प्टी सेट और नल सेट. ज्या संचामध्ये एकही घटक असू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो? रिक्त किंवा नल सेट. तो संच फाय या अक्षराने दर्शवला जातो. याला काय म्हणायचं? फाय. हे चिन्ह अशा पद्धतीचं. काल आपण इप्सिलॉन आणि नॉट इप्सिलॉन बघितलं होतं. चा घटक असणे आणि चा घटक नसणे. त्याचप्रमाणे इथं फाय या अशा पद्धतीच्या चिन्हाला आपण काय म्हणतो? फाय. त्याच्यानंतर पुढचा शांत संच, ज्याला आपण फायनाईट म्हणतो, की ज्या संचामध्ये मर्यादित घटक असतात. देर आर ओनली काउंटेबल एलिमेंट्स, दीज सेट इज कॉल्ड फायनाईट सेट. आणि याच्यामध्ये अनकाउंटेबल आहेत, जे आपल्याला मोजता येत नाही, अनेक आहेत, अनंत आहेत, अशा पद्धतीने. आता जर मी या ठिकाणी उदाहरण तुम्हाला विचारलं की भारतामध्ये कोरोना झालेल्या लोकांचा संच काय असेल हो? फायनाईट असेल का इनफायनाईट असेल? शांत असेल का अनंत असेल? अनंत आहे, मोजता येत नाही. शांत. कोरोना झालेल्या लोकांचे अपडेट दररोजची मिळतात की आपल्याला? बरोबर की नाही? माहिती दररोजची मिळते का नाही? पेपरला माहिती असते, रेडिओला माहिती असते, आणि कुठल्या गावामध्ये किती झालेत हे पण आम्हाला या ठिकाणी कळतं. तर या पद्धतीनं आपल्याला बरोबर सांगता आलं पाहिजे. कोरोनात झालेल्या लोकांची संख्या मर्यादित आहे, ठीक आहे, म्हणजे आम्हाला मोजता येते, काउंटेबल. म्हणजे त्या संचाला आम्ही काय म्हणणार आहे? शांत संच. बरोबर आहे का नाही? आता जगाचा विस्तार केवढा आहे असं जर विचारलं तर आम्हाला काय सांगता येईल? हे विश्व केवढं आहे काय म्हणता येईल त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला? हे विश्व केवढं आहे? सगळं जग केवढं आहे? मर्यादित आहे का अमर्यादित आहे? अमर्यादित आहे, अनंत आहे, काही थांगपत्ता लागू शकत नाही, नाही का? अमर्याद आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे? इनफायनाईट मध्ये, अनंत संचामध्ये आपल्याला त्याचा समावेश झालेल्या ठिकाणी दिसून येतो. आता या पद्धतीनं उदाहरणं याच्यावरचे काय आपल्याला बघायचे? एक एक्झाम्पल घेतले आपण इथं. काय? ए हा अशा एक्सचा, याचं वाचन कसं करायचं बघा या संचाचं. ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स इप्सिलॉन एल, येस, इप्सिलॉन चा घटक असणे.
एक 6 n या संचाचा घटक आहे. n म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच आणि एक से विषम संख्या आहे. बरोबर. हा संच जर आम्ही यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर याच्यामध्ये कोणकोणते घटक येणार आहे? तो एक से विषम संख्या आहे आणि ते नैसर्गिक संख्या पण आहे. काय काय येणार आहे मग याच्यामध्ये? सुरुवात कुठनं होणार आहे? विषम संख्यांना सुरुवात कुठनं होते? सांग. विषम संख्या पहिली, त्याच्या अगोदरची नाही कुठली? एक. सुरुवात कुठनं होते? एक पासून. म्हणजे 1, त्यानंतर 3, 5, 7, 9. कुठपर्यंत थांबायचंय? थांबायचंय का याला? नाही. मर्यादा दिल्या का? नाही दिली. म्हणजे हा कसला संच आहे? माझा कुठला प्रकार आहे? शांत आहे का अनंत आहे? अनंत आहे. बरोबर का नाही? इनफायनाइट सेट. लक्षात आलं? दुसरं उदाहरण घेतो मी आणखी एक. b इज इक्वल टू इन बहिरपी ब्रॅकेट x एप्सिलॉन n आणि 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. b हा अशा x चा संच आहे की x एप्सिलॉन n, x हा n या संचाचा घटक आहे आणि 3x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे काय हो? हे समीकरण आहे. दिस इज अ इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बरोबर. एका चलातलं रेषीय समीकरण म्हणतो आम्ही याला. आता हे इक्वेशन जर आम्ही सोडवलं तर काय येईल? x ची किंमत आम्हाला इथे x आहे. हा x ची किंमत आम्हाला काढावी लागेल. मग काय होणार आहे? 3x बरोबर हे वजा 1 पलीकडे गेल्यावर अधिक 1. वजाचं पलीकडे गेल्यावर अधिक होतं, अधिकचं वजा होतं, गुणिलेचं भागिले होतं, भागिलेचं गुणिले होतं. म्हणजे वजा 1 पलीकडे गेल्यावर अधिक 1. x बरोबर हे 3 इकडे काय आहेत? x ला गुणिले 3 आणि x मध्ये चिन्ह कसलं आहे? गुणिलेचे. 3 टाइम्स आहेत ते. गुणिलेचं काय होणार आहे? भागिले 1/3. आता x ची किंमत ही मिळाली. अट काय दिल्या? x एप्सिलॉन n. x ही नैसर्गिक संख्या आहे. मग x ची ही नैसर्गिक संख्या आली का नाही? ही नैसर्गिक संख्या 1/3 नाही आहे का? नाही. नैसर्गिक संख्या कशाला म्हणतो आम्ही? 1, 2, 3, 4, 5. 1/3 ला नैसर्गिक संख्या म्हणतो आम्ही? नाही. 1/3 ला म्हणतो का? नाही. म्हणजे याच्यामध्ये काही घटक येणार आहेत का हो? नाहीत येणार याच्यामध्ये घटक. लक्षात आलं? म्हणजे हा संच जर यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं देन वी कॅन राईट हिअर इज अ एम्प्टी सेट. हा रिक्त संच येणार आहे. याच्यामध्ये एकही घटक येऊ शकणार नाही. समजलं का? अट काय दिला कळलं का? या अटीला पात्र राहून आम्हाला अशा पद्धतीने उदाहरण सोडवलं तर याच्यामध्ये एकही घटक येऊ शकत नाही आणि म्हणून हा नल सेट एम्प्टी सेट आहे आणि तो फाय या अक्षरानं आपण या पद्धतीनं दर्शवतो. पुढचं उदाहरण घेतलं. समजा c बरोबर x विसर्ग x एप्सिलॉन n आणि x ही 7 ने विभाज्य संख्या आहे. एवढेच फक्त घेऊ बरं. x एप्सिलॉन n. आता हा संच यादी गुणधर्म पद्धतीने लिहिलाय. यादी पद्धतीने लिहायचं म्हटलं तर काय येणार आहे याच्यामध्ये? कसं वाचन करायचं संचाचं? c हा अशा x चा संच आहे की बरोबर की नाही? c हा अशा x चा संच आहे की x एप्सिलॉन n आणि x ही 7 ने विभाज्य संख्या डिव्हिजिबल बाय 7. x इज अ डिव्हिजिबल बाय 7. मग आता मला सांगा की याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतील? म्हणजे 7 न भाग जाणाऱ्या संख्या किती किती? सुरुवात कशी होणार आहे? 7. त्यानंतर किती? 14. डिव्हिजिबल बाय 7 असं म्हटले. 7 न भाग जाणार आहे. 10 येईल काय? 8 येईल का? 12 येईल का? 13 येईल का? 14 येईल का? येईल का नाही? 15 येईल का? 16 नाही. 20 येईल नाही. 21 येईल की? 7च्या पाड्यातल्या संख्या 7 चोक 28, 7 5 35,
हा 7 चपून 42 पुढं पुढं पुढं. आता कुठेपर्यंत थांबायला सांगितले नाही काय सांगितलेलं, बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं हा कसला संच असेल मग आता? अनंत. अनंत, इनफायनाईट सेट. लक्षात आलं? या पद्धतीनं आपल्याला याच्यावरची उदाहरणं सोडवायची आहेत. आता याच्यामध्ये सराव संच 1.2 याच्यातले काय उदाहरणं सुटतात का बघा. तुम्हाला याच्यात थोडासा भाग अजून राहिलाय शिकवायचा, तो उद्याच्या तासाला